6 जुलै 2024 ची ती रात्र आणि त्या रात्री याच मंदिरामध्ये एक अशी घटना घडली जी पुढे तुम्ही व्हिडिओ जेव्हा शेवटपर्यंत पाहाल तेव्हा तुमच्या अंगावरती काटाच येईल। या जंगलांमध्ये तो आवाज घुमत होता, पण त्या आवाजाला साथ द्यायला, त्या आवाजाला, त्या नरधामांपासून वाचवायला कोणी इथं नव्हतं। खंदाट जंगल, हाच डोंगर, जो डोंगर पूर्ण चहूबाजूनी शहराने वेढलाय, पण या ठिकाणी दिवसाढवळे कोणी नसतं। तुम्ही जेव्हा व्हिडिओमध्ये पाहाल पुढे तेव्हा तुम्हाला समजणार नाही की मुंबई सारख्या एवढ्या धावपळीच्या जगामध्ये एक अशी जागा आणि ज्या जागेमध्ये एक असा घात होतो, एक अशी घटना घडते जी घटना संपूर्ण मानवजातीलाच काळीमा फासते। बघा ना तुम्ही इथं, तुम्हाला वाटतंय का की इथं कोणी असेल? इथल्या लोक 1-3-4 लोकांशिवाय इथं कोणी नसतं। दिवसाढवळे आलात तरी इथं कोणी नसतं। ऐका व्यवस्थित ही घटना, शेवटपर्यंत पहा व्हिडिओ, तेव्हा तुम्हाला समजेल की ती घटना किती मोठ्या पद्धतीने घडली होती आणि आज त्या घटनेवरती कोणीही बोलायला तयार नाहीये किंवा कोणीही बोलत नाहीये। बोलत असतीलही, पण ती लोक अगदी हाताच्या पोटावरती मोजण्या एवढीच आहेत। व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवा, नक्की पोहोचवा। नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। आज आपण अशा ठिकाणी आलोय, एका अशा ठिकाणची मी गोष्ट तुम्हाला सांगणार आहे। ती घटना जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा तुम्हाला कळेल की आपण घरगुती वादांमध्ये किंवा घरगुती सगळ्या विवंचनेमध्ये आपला माणूस कशा पद्धतीनं हरतोय। आणि ही घटना जी आहे ना बाबांनो, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे। आज एका अशा भगिनीला, माझ्या माता भगिनीला मला न्याय देण्यासाठी, न्यायासाठी तो आवाज उठवण्यासाठी मी आज इथं आलोय। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अंगावरती काटा जाईल। या सगळ्या घटनेचा तुम्ही जेव्हा सारांश ऐकाल, आणि ती घटना घडली आहे मग कधी 6 जुलैला 2024 रोजी ही घटना घडली आहे। आणि जी घटना घडली आहे तेव्हा असंही नाही की ती कुणाला माहिती नव्हती, संपूर्ण मीडियामध्ये आली, मीडियामध्ये येऊन तिच्यावरती लोकांनी आवाज उठवला। पण तरीही आज ज्या नराधमांना फाशी झालेली नाहीये, जो बलात्कार झाला ना जिथे, ती जेव्हा तुम्ही घटना पाहाल, ती जागा पाहाल, तेव्हा तुमच्या तळपायाच्या मस्तकात जाईल किंवा तुमच्या अंगावरती काटा जाईल। जरा व्यवस्थित बघा। मी आता आलोय मुंब्रा या साईडला आहे। मुंब्र्याच्या इथून एक पाईपलाईनच्या इथून एक रस्ता जातो, मुंबईमध्ये आहे मी, शिळफाट्याच्या या सगळ्या परिसरामध्ये। आणि इथे एक घोळ नावाचं गणेश घोळ मंदिर आहे शिळफाट्याचं, आणि याच मंदिरामध्ये ती घडली होती हत्याकांडाची किंवा त्या सगळ्या घटनेत जी बलात्काराची घटना घडली ती इथंच घडली। आणि ज्या पद्धतीनं घडली ना, ते पुढं मी सगळं तुम्हाला दाखवतो, पुढं मी तुम्हाला व्यवस्थित सगळं सांगतो। पण ती घटना अक्षरशः मन सुन्न करणारी आहे। त्या मंदिराच्या परिसरामध्ये ती इथं माझी माता भगिनी आली आणि या पायऱ्यांनी ती वर चढून गेली। तिला आसरा हवा होता। मी ती घटना जी आहे ना, नाव वगैरे सगळ्यावरती तुम्हाला सांगतो व्यवस्थित, पण ती इथं आली त्याच्यानंतर तिला कुठेतरी आसरा हवा होता, म्हणून तिनं या मंदिराची निवड केली आणि याच पायऱ्यांनी वर चालत गेली। आता आपण मंदिरामध्ये जाऊया, जिथं ही घटना घडली, ती जागा पाहूया। आणि ती जेव्हा घटना ऐकाल तेव्हा तुम्हाला खरोखर अक्षरशः अंगावरती काटा येईल। आणि मला असं वैयक्तिक वाटतं की या भगिनीसाठी, जसं नसरापूरची तर झालं, फाशी शिक्षा जाहीर केली, मला असं वाटतं या घटनेसाठी देखील सरकारनं तेवढीच तत्परता दाखवावी आणि या सगळ्या लोकांना, या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी। चला, या माझ्या मागून तुम्हाला मी दाखवतो वरती की नक्की कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या। या सगळ्या गोष्टी मला का सांगायच्या आहेत, कारण कुठे ना कुठेतरी लोक विसरून जातात सगळ्या गोष्टी, कारण आपल्या आयुष्यामध्ये एवढ्या झटपट सगळ्या गोष्टी होत असतात। म्हणजे बघा ना, आता ही घटना तेव्हा झाल्यानंतर अनेकांना त्याचं काय माहिती नसेल, अनेक जण ती विसरलीही असतील, पण मला असं वाटतं ती लोकांना दाखवून देणं, सरकारला ती जाग करून देणं की या देखील भगिनीला न्याय देणं अजून प्रलंबित आहे आणि तिच्या आत्म्याला अजून तरी देखील शांती मिळालेली नाही। मी त्याच्यावरती आवाज उठवत राहणार आणि तुम्हाला, मला असं वाटतं, जर असं वाटत असेल की हिला न्याय मिळावा, व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आवाज सरकारपर्यंत जाईल। याच पायऱ्यांनी ती माता भगिनी वरती गेली। अति सुनसान ह्या सगळ्या गोष्टी होत्या, इथं कोणीही नाही आहे। म्हणजे मी आता दिवसाचा आलोय, पूर्ण गाड्या वगैरे जातात, पण इथं कोणी नाही आहे। 1-2 कोणतरी अशी पोरं बिरं फिरायला येत आहेत, त्यांना ज्यांना फिरावं असं वाटतंय, बाकी इथं कोणी नाही। सगळं स्मशान शांतता एकदम, म्हणजे शहराच्या मधोमध असणारी जागा आहे, तरी पण एकदम स्मशान शांतता आहे। त्यावेळेला विचार करा की तिच्या मनामध्ये काय आलं असेल की आपण इथं जाऊन आसरा घ्यावा। कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटी गणपती मंदिर आहे, माणूस जेव्हा हरतो, जेव्हा हे होतो, तेव्हा तो देवाच्या दारामध्ये येतो। आणि अशा ठिकाणी असं जेव्हा काहीतरी घडतं तेव्हा खरोखर चीड येते, राग येतो की ज्या ठिकाणी तिनं आसरा शोधण्यासाठी एक उत्तम ठिकाण निवडलं
आणि त्याच ठिकाणी तिचा घात झाला किंवा त्याच ठिकाणी तिच्यावरती अशा पद्धतीच्या काही गोष्टी करण्यात आल्या. पण कहाणी रंजक आहे. जेव्हा पुढे मी तुम्हाला सांगेन की ते नक्की कोण होते, तेव्हा तुम्हाला धक्का बसेल की आपण किती कोणावरही अगदी सहजपणे विश्वास ठेवतो आणि लोक कशा पद्धतीने घात करू शकतात. याच वाटेने आमची ताई चालत रात्रीची वर गेली. तिला वाटलं असेल की इथं कोणीतरी असेल, इथं आपण राहू शकतो, इथं 2-3 दिवस आपण काढू शकतो, कोणीतरी असेल वरती जो मला आधार देईल, कोणीतरी असेल की जिथं मी थांबू शकतो. पण इथं कोणीच नव्हतं. पण जे होते ना तेच या ताईचा घात करणार होते हे तिच्या ध्यानीमनीही आलं नसेल. एका देवाच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर पहिला आधार शोधतो आणि तो वाटतो देखील, प्रत्येकालाच वाटतो, नाही असं नाही. ज्या दिवशी या जगामध्ये कोणी नसतं त्या दिवशी आपला ईश्वर, आपला देव आपल्यासाठी असतो. पण त्या दिवशी तोही इथं उपस्थित नसावा बहुतेक. याच पायऱ्यांनी गेली ती वर. घनदाट जंगल आहे, कोणी नाही येतं, निरव शांतता आहे. म्हणजे ओरडून ओरडून मेलात ना जरी तरी आजूबाजूला कोणी हाक मारायला किंवा ऐकायला देखील नसेल इथे. आजूबाजूला चहूबाजूनी मग अशी म्हटलं ना जसं शहर आहे हो, असं वाटतच नाही की आपण शहराच्या मध्ये अशा काही गोष्टी आहेत किंवा अशी ठिकाणं आहेत जिथं अशा घटना घडतात किंवा घडलेल्या आहेत. इथं आल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी अत्यंत तुम्हाला असं वाटणार नाही, तर त्यावर तुम्हाला विश्वासही बसणार नाही. पण या सगळ्या घटना किंवा ती घटना इथं घडली आहे आणि इथून पुढे देखील त्या घटना घडू शकतात अशी ही विचित्र जागा आहे. इथं कोणीही येत नाही, कोणीही येत नाही, इतकी निरव शांतता या सगळ्या परिसरामध्ये आहे. 6 जुलैच्या रात्री मी तुम्हाला जसं सांगितलं की बेलापूरमधील अक्षता म्हात्रे ही तिच्या घरच्यांसोबत वाद करून, तिच्या घरच्यांसोबत भांडून ती बाहेर पडली. आणि कसं असतं शेवटी की कुठेतरी जायचं निघून आणि अशा ठिकाणी जायचं जिथं आपण आश्रय घेऊ शकतो 2-4 दिवस. अशा पद्धतीनं ती चालत, बहुतांशी चालत किंवा कशाही गाडीने वगैरे आली असेल आणि घोळ मंदिरामध्ये ती आली. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं ती तशी चढून वर आली. ही अक्षता म्हात्रे आपल्या आगरी कोळी कुटुंबातली आणि घरच्यांच्या वादांमुळे, भांडणांमुळे ती इथं आली या मंदिरामध्ये. आणि या मंदिरामध्ये तिनं आश्रय घेतला असताना मी आता जेव्हा इथं आलो आहे, मला म्हणजे दिवसाचं आता इथं कोणी नाही आहे. ह्यातमध्ये 2-3 कोण परप्रांतीय सगळे साधू वगैरे कोण आहेत, बुवा वगैरे ते बसलेत. आणि त्यावेळेलाही तिच्यावरती तिघांनी ज्या अत्याचार केला, तो मिश्रा, पांडे आणि कोण अजून दुसरा कोणतरी होता, अशा या 3 परप्रांतीय पुजारींनी तिला इथं चायच्या माध्यमातून तिला आश्रय दिला. आधी चायच्या माध्यमातून तिला गुंगीचं औषध दिलं. त्याच्यानंतर तिने त्या तिघांनी तिच्यावरती पाळीपाळीने रेप केला. म्हणजे तिची इतकी भयंकर अवस्था केली सगळा रेप वगैरे करून. आणि जेव्हा तिला शुद्ध आली, ती जेव्हा आरडाओरडा करू लागली, तेव्हा या तिघांनी तिचा गळा घोटून तिला मारून टाकली आणि इथेच बाजूला डोंगरामध्ये फेकून दिली. 4-5 दिवसानंतर तिचा मृतदेह जेव्हा सापडला, म्हणजे सगळीकडे चर्चा झाली आणि मृतदेह सापडला, तेव्हा अनेक जण शॉक झाले की ज्या मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी जातो, ज्या मंदिरामध्ये आपण फिरायला जातो, त्या मंदिरामध्ये आज एक रेप होतो, एक बलात्कार होतो. आणि ते करणारे कोण आहेत तर बाहेरची ही 3 लोकं जी कोणी पुजारी आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या. आणि जेव्हा इथं लोक आवाज उठवायला गेली, त्यानंतर जो काय आवाज उठला, तिचा मृतदेह सापडला, त्यानंतर त्या तिघांना अटक केली. पण आज तागायत त्या तिघांना फाशी दिलेली नाही आहे. मी आता या मंदिरामध्ये आलो आहे, मी इथं पाहतोय, तर आता हे गणेश घोळ मंदिर नक्की कोण आहे, इथं अध्यक्ष कोण आहे, याची ट्रस्ट नक्की कोण आहे, काय आहे, ही सगळी मला जेवढी दिसत आहेत, ही सगळी बाहेरची लोकं दिसत आहेत, ज्यांच्या हातामध्ये हे चालवण्यासाठी आहे. आता याच्यावरती सरकार ॲक्शन घेणार की नाही, इथली स्थानिक आगरी कोळी समाज याच्यावरती ॲक्शन घेणार की नाही, कारण ही सगळी जी कोणी बाहेरची लोकं आहेत. कारण आज इथली स्थानिक एक महिला या बाहेरच्यांच्या हाताने मरते, तिच्यावरती बलात्कार होतो आणि तिथला स्थानिक माणूस त्याच्यावरती अवाक्षर उभं करत नाही. म्हणजे 2 वर्ष होऊन गेलेत, कारण इथले सगळे नेते आज सत्तेमध्ये बसलेले आहेत. गणेश नाईकांसारखे, मंदा म्हात्रेंसारखे किंवा इथले सगळे आगरी कोळी नेते जे कोणी आहेत त्या सत्तेमध्ये आहेत, पण आज त्याच्यावरती बोलायला कोणीच जात नाही आहे. पण ज्या भगिनीवरती इथं बलात्कार झाला त्या मंदिरामध्ये आज रोजपणे या सगळ्या गोष्टी होत आहेत किंवा आज हे चालू आहे. म्हणजे इथं काहीच घडलेलं नाही असं वाटतंय मला तरी. मी जेव्हा याच्याने आलो इथे की मला असं वाटलं की इथं काहीतरी बंद असेल किंवा इथं सगळ्या गोष्टी थांबलेल्या असतील, पण इथं असं काहीच घडलेलं नाही आहे. ना इथं कुठली सिक्युरिटी आहे पोलिसांची वगैरे, ना काही नाही. म्हणजे बिंदासपणे या डोंगरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्यात. म्हणजे ज्या पद्धतीने आपण मुसलमानांवरती बोलतो की त्यांनी जिहाद केला, त्यांनी लँड जिहाद केला, त्यांनी सगळ्या मजारी मशिदी उभ्या केल्या, मग हे काय, हे अतिक्रमण नाही आहे. मंदिर आहे ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोण इथं राहतं आहे, काय होतं आहे इथं, कोण ही आतमध्ये बसणारी लोकं आहेत, यांना कोणी निवडून दिलं आहे, याचा सगळा लेखाजोखा कोण ठेवतं आहे, याच्यावरती आपण बोलायचं नाही का? कारण त्या रात्री जे काही घडलं अक्षता म्हात्रेंसोबत, माझ्या माता भगिनीसोबत, ते अत्यंत हृदय पिळवून टाकणारं होतं. आणि अशी घटना कधीच कोणासोबत घडू नये. ज्या आधारासाठी देवाच्या ठिकाणी अक्षता म्हात्रे आली,
त्या ठिकाणीच तिचा बळी गेला किंवा त्या ठिकाणीच तिच्यावरती अत्याचार झाला, ही गोष्ट अक्षरशः अक्षम्य आहे आणि खरोखर मनाला पूर्णपणे हेलावून टाकणारी आहे. अत्यंत म्हणजे मी इथं आल्यानंतर माझ्या अंगावरती सरकन काटा गेला की एक असं सुंदर जागा जिथं दिवसाढवळ्या कोणी नाही आहे, त्यावेळेला तिच्यासोबत काय घडलं असेल आणि या लोकांनी काय केलं असेल. मला असं वाटतं मराठी माणसांनी याच्याकडे देखील लक्ष थोडंसं द्यावं, इथल्या स्थानिकांनी लक्ष द्यावं. तुम्ही कोणाला आणताय, कोण बसतंय, काय नक्की चाललंय, याच्याकडे खरंच काही लक्ष नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपली माता भगिनी आज स्वतःला तिचा जीव गमवावा लागला आणि तेही देवाच्या दारामध्ये अशा पद्धतीनं. म्हणजे इथं आल्यानंतर हे मला भुलभुलैयाच वाटते सगळ्या गोष्टींचा. पण याच्यावरती करडी नजर आपली असली पाहिजे. आणि कधी अक्षता म्हात्रेला न्याय मिळणार यासाठी जर आम्ही आवाज उठवू शकत नसू तर मग आपल्याला बाकी कोणत्या गोष्टीचा अधिकार नाही आहे. जशा पद्धतीनं आपण नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव देण्यासाठी संपूर्ण आगरी समाज एक झाला आहे ना, त्या पद्धतीनं आगरी समाज अक्षता म्हात्रेसाठी कधी एकवटणार आणि सरकारला कधी त्या नराधमांना फाशी देण्यासाठी प्रवृत्त करणार याचीच मी वाट पाहतोय. बाकी माझं मी काम केलं आवाज उठवण्याचं, तिला न्याय मिळवून देण्यासाठी. जो काय आवाज उठवायचा होता तो मी उठवला. आता तो सरकारपर्यंत पोहोचवायचा की नाही ते तुमच्या हातामध्ये आहे. कारण तुम्ही जर पोहोचवला नाहीत तर अक्षता म्हात्रेंना, माझ्या माता भगिनीला तो न्याय मिळणार नाही. मित्रांनो, तुम्हाला एक मी धक्कादायक बातमी सांगतो. हा शेवट आहे व्हिडिओचा, ऐका, व्यवस्थित ऐका. मी इथं जेव्हा आलो, त्या पुजारी जे कोणी आता इथं आहेत त्यांना मी जेव्हा विचारलं तेव्हा त्यातल्या एकाचं नाव काय होतं माहिती आहे का? सलीम. तो सलीम काय करतो तर या मंदिरामध्ये जो कोणी साधू बसला आतमध्ये, जो कोणी भामटा आहे त्याच्या सेवेला आहे म्हणतो मी. आहे कोण? तो मुसलमान. तो म्हणतोय मी पुजारी बनून इथं राहिलोय. आणि विचार करा, साधी गोष्ट नाही आहे. ज्या ठिकाणी बलात्कार घडला त्या मंदिरामध्ये एक साधूची सेवा करायला कोण आहे? सलीम नावाचा एक इसम आहे. कुठल्या झोपेमध्ये तुम्ही बसलाय हो? मी आता जेव्हा त्याला म्हटलं की साधू बात म्हणजे बोलतील का म्हटलं माझ्यावर, नाही म्हणतो. हम किसी से बात नाही करते. म्हणजे काय त्यांचे उर्मटगिरी बघा. हम किसी से बात नाही करते. विचार करा, एक सलीम नावाचा माणूस आतमध्ये कोण बसलंय, काय बसलंय तुम्हाला माहिती नाही. आणि जीच अक्षता म्हात्रे आपली गेली भगिनी, तिच्यावरती आवाज उठवायला कोणाला वेळ नाही. नाईक वनमंत्री आहेत. मग हे वन खात्याच्या आवारामध्ये हे जे काही अनधिकृत बांधकाम उभं राहिलं आहे, मंदिर सोडून द्या. बाकी हे पत्रे लावून हे मठ आणि हे जे काही संस्थान उभं करायचं, हे जे काही कामचा, हा देखील हिंदूंचा जिहाद आहे. मुसलमानांच्या प्रत्येक जिहादाविषयी आपण बोलतो ना, हा देखील हिंदूंचा जिहाद आहे. आणि याच्यावरती जर तुम्ही बोलणार नसाल, या जिहादावरती, या सगळ्या प्रकरणावरती, तर तुम्हाला दुसऱ्यांवरती देखील दगडफेक करण्याची काही गरज नाही किंवा तुम्हाला तुम्ही ते करण्याची तुमची लायकी पण नाही आहे. मग अशा पद्धतीची गोष्ट असेल तर फार फार विचित्र. म्हणजे माझ्या अंगावरती काटा गेला की एक मुस्लिम माणसं या मंदिरामध्ये आहेत. 2 वर्षापूर्वी एक अशी घटना घडली आणि यांच्या चेहऱ्यावरती लवलेश देखील नाही आहे. आणि आजही त्या सगळ्या लोकांना फाशी झालेली नाही ना, त्याच्यावरती कोणी कुठला अवाक्षर नाही, तर पोलीस नाही, कुठलं काही नाही. उद्या दुसरी घटना एखादी घडेल आणि हे सगळे उद्या काही करायला तयार होतील. हिंदूंच्या नावाखाली, हिंदूंच्या देवांमध्ये देवांचा आधार घेऊन हे सगळी लोक आश्रय घेत आहेत. आणि तुम्ही आणि आम्ही मुंबईमध्ये फक्त मॉल बघण्यात, चौपाट्यांवरती फिरण्यात, खाण्यात, बाकी सगळ्या गोष्टी करण्यात, नाईट लाईफ करण्यात, फक्त मौज मजा करण्यात व्यस्त आहोत. आणि ही लोक महाराष्ट्राला आतून पोखरत आहेत. विचार करा, नक्की विचार करा. नाहीतर अक्षता म्हात्रेंसारखी माझी एखादी दुसरी भगिनी यांच्या गळाला लागेल आणि तिचं काहीतरी वाईट होईल. एवढंच फक्त सांगतो.